चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडतोय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे गोड अभिनेत्री वैदेही परशुरामी. खूप खूप स्वागत तुझं झी 24 तासमध्ये. खूप छान वाटतंय. सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी म्हणून तुला नामांकन मिळालंय. कशासाठी म्हणजे अनुरूप जोडी हे नामांकनासाठी तुला? नामांकन नाही, खरं तर पुरस्कारच आहे. नामांकन नव्हती, जाहीर पुरस्कार होता हा. आणि आमचा जो सिनेमा मागच्या वर्षी आला जग्गू आणि ज्युलियट, त्या सिनेमासाठी मला आणि आम्हाला सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी हा पुरस्कार मिळालेला आहे. बरं, आम्हाला खऱ्या आयुष्यात तुझी अनुरूप जोडी कधी पाहायला मिळणार आहे? जेव्हा मला पाहायला मिळेल तेव्हा तुम्हालाही निश्चित पाहायला मिळेल. खूप गोड दिसतेस आणि हा लुक खूप छान आहे. या लुकचं क्रेडिट कोणाला देशील? अखंडपणे माझ्या स्टायलिस्टला, सायली विद्या तिचं नाव. आणि आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करतो, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि यावेळेस सुंदर दिसतेस. आणि यावर्षीची थीमच महिलांवर आधारित आहे आणि महिलांनी जो धुमाकूळ घातला आहे यावरच ही थीम आहे. तर सगळ्यात स्पेशल या महिलांना काय सांगशील? मला असं फार काही जड नाही बोलायचं आहे. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री आपापल्या परीने आपापलं आयुष्य सोन्यासारखं जगण्याचा प्रयत्न करतच असते. त्यामुळे घे भरारी आणि तुला हवं तसं जग. झीसोबत तुझं खास कनेक्शन आहे, खास नातं आहे. झीच्या रेड कार्पेटवर आहेस, झी 24 तास सोबत तुझी मुलाखत सुरू आहे. या नात्याविषयी काय सांगशील झीसोबतच्या? मला असं वाटतं तुमच्या प्रवासात कलाकार म्हणून तुम्हाला कायमच पाठीवर थाप अपेक्षित असते आणि ती मिळाली की आणखीन ऊर्जा मिळते चांगली कामं करण्यासाठी. आणि मला असं वाटतं झीचं आणि माझं नातं हे कायमच असं राहिलं आहे. माझ्या पहिल्या सिनेमासाठी मला झी गौरवला नामांकन होतं. त्यानंतर मला 2019 साली झी गौरव हा पुरस्कारही एकदा मिळालेला आहे. त्याच्यानंतर आज हा पुरस्कार मिळाला आहे. आणि तू म्हणालीस तसं झी 24 तास, मी म्हटलं तसं आपल्या प्रवासात आपल्या बरोबर चालणारे, आपल्याला प्रोत्साहन देणारे अनेक लोक असतात, पण त्यातली काही खास माणसं, त्यांच्याशी खास नातं असतं. त्यातलंच एक झी 24 तास आहे. कितीही छोटी मोठी काहीही अचीवमेंट असली तरीसुद्धा अभिनंदन करायला सगळ्यात आधी झी 24 तास असतं. त्यामुळे झी 24 तासचे खरं तर खूप खूप आभार. आणि जाता जाता काय वाटतं, कोणता सिनेमा बाजी मारणार आहे असं तुला काय वाटतं? कोणता सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा मिळेल? सगळेच सिनेमे भारी होते यार, ह्यातनं एक कसा निवडायचा? त्यांनाही प्रश्न पडत असेल ना. खरं तर मलाही उत्सुकता आता बघायची की ह्या सिनेमांमधनं कुठला सिनेमा निवडला जातोय. बरं, थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरामन नरेश मचनसह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई.